कोल्हापुरात शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर, 1000हून अधिक युवतींचा सहभाग, रणरागिणी बनण्याचा निर्धार, कराटे, लाठीकाठी, स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक, आत्मविश्वासाला नवी धार। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्यातील 1000हून अधिक युवतींनी कोल्हापूर इथं आयोजित शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत रणरागिणी बनण्याचा निर्धार व्यक्त केला। हिंदू जनजागृती समिती, सव्यासाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून पद्माराजे गर्ल्स हायस्कूल इथं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। समाजात रस्त्यावर छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास किंवा कोणताही कठीण प्रसंग आत्मविश्वासाने पेलण्यासाठी युवती सक्षम व्हाव्यात, हाच या शिबिराचा उद्देश होता। शिबिरात विविध कठीण प्रसंगांमध्ये स्वतःचा बचाव कसा करावा याची सोपी आणि प्रभावी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। कराटे आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देऊन तसंच तेच कौशल्य उपस्थित युवतींकडूनही करून घेण्यात आलं। सव्यसाची गुरुकुलम मधील प्रशिक्षित वीर वीरांगनांनी सादर केलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकाने उपस्थित युवतींमध्ये नवचैतन्य निर्माण केलं। शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक युवतीला प्रमाणपत्र देण्यात आलं। या प्रसंगी आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर स्नेहांकिता वरुटे, आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबत, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सव्यसाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य लखन जाधव, उद्योजक नितीन वाडीकर तसंच पोलीस विभागातील निर्भया पथकातील बाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन केलं। दीपप्रज्वलनानंतर सुनील घनवट, नितीन वाडीकर आणि लखन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला। वक्त्यांनी क्षात्रतेज जागवणारे संदेश देत युवतींना आत्मबळ, सतर्कता आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली। स्वसंरक्षण हा प्रत्येक युवतीचा अधिकार असून लढायचं आहे, रडायचं नाही, असं सुनील घनवट यांनी सांगितलं। तर लखन जाधव यांनी नवरात्राप्रमाणेच ज्याप्रमाणे देवीने अनिष्ट शक्तींचा नाश केला तसंच युवतींनी स्वतःतील शक्ती जागृत करून स्वतःचं संरक्षण करावं असा संदेश दिला। स्वाती खाडे यांनी आत्मबळ वाढवण्यासाठी नामजपाची प्रेरणा दिली। निर्भया पथकातील बाबासाहेब कोळेकर यांनी पोलीस आणि कायदा तुमच्या पाठीशी आहेत असं सांगत धाडसाने उभं राहण्याचं आवाहन केलं। तेजस्विनी सावंत आणि स्नेहांकिता वरुटे यांनी स्वसंरक्षणाचं महत्त्व प्रतिपादित करत राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली। शिबिरातील ठळक घडामोडींमध्ये सेल्फी पॉइंटवर युवतींचा उत्साह, आम्ही अबला नाही रणरागिनी बनू ही घेतलेली प्रतिज्ञा, क्रांतिकारकांचे आणि शिवकालीन शास्त्रांचे प्रदर्शन आणि हुबळी ते कोल्हापूर हे 230 किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त करणाऱ्या शौर्या शिंदे हिचा सद्गुरू स्वाती खाडे यांच्या हस्ते सत्कार या विशेष बाबींचा समावेश होता। या कार्यक्रमाला वंदना बंबलवाड, वैदा अश्विनी माळकर, अर्चना गुरव, जयंतीलाल पटेल, अशोक गुरव, सनी पेनकर, सुरेश यादव, राजू यादव, विकास जाधव, प्रशांत पाटील, अमर जाधव, गजानन तोडकर, आनंदराव काशीद, योगेश केरकर आणि दीपक खोदादींची उपस्थिती होती। शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरामुळे युवतींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि सक्षम स्त्रीत्वाची ठोस भावना रुजली असून आम्ही अबला नाही रणरागिनी या निर्धाराने शिबिराची सांगता झाली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।